हे बघ मेघना, नसती खुसपट काढायची, नको ते अर्थ काढायचे, हा खेळ आता बंद कर। हे बघ, मी तुला यापूर्वी खाजगीत समजावलं होतं, पण आता चार चौघात बोलायची वेळ आणलीस तू। अगं लग्न झालंय तुझं, सासरी गेलीस, जरा समजूतदारपणा करायला शिक ना। का ग? काल परवा आलेल्या सुनेसाठी तू तुझ्या लेकीच्या अंगावर सुद्धा ओरडायला लागली? सासूबाई, सून का लेख हा प्रश्नच नाहीये, जे चूक आहे ना ते चूकच आहे। राहू दे आई, मला वाटतं माझी चूक आहे बहुधा। आजी, मेघना, माझी चूक झाली असेल तर माफी मागते मी तुमची। पण अजूनही मी इतकंच म्हणेन की माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता खरंच। आणि मेघना प्लीज, अगं माझ्या आधी हे घर तुझं आहे, तुझा या घरावर माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे। तुला वाटेल तेवढे दिवस तू इथे राहा, पण प्लीज माझ्याबद्दल असा गैरसमज नका करून घेऊ। या घरातला प्रत्येक माणूस आनंदी राहावा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही। शमिका बास, अगं किती नाटकं करशील? तुला ना काय आनंद मिळतो मला हेच कळत नाहीये। प्रत्येक वेळी मी या घरातून जाताना रडत जावं अशी इच्छा आहे का तुझी? माझ्या पाठवणीच्या वेळेसही तेच केलंस आणि आज सुद्धा तेच करतेस। तुझा प्रॉब्लेम काय तेच कळत नाही मला शमिका। आजपर्यंत तू तर मला परकी होतीसच, पण आता माझ्या घरातल्यांनाच जर माझी चूक वाटत असेल तर मला नाहीये इच्छा इथे राहायची। माझ्या आईने मेघनाच्या डोक्यावर हात ठेवलाय, दुसरं काही नाही। का आलास तू दादा इथे? मला मनवायला ना? तू जा। हे बघ मेघना, मी काय तुला जायला सांगते? मीच जायला पाहिजे म्हणा। आता तुला माझ्याशी बोलायचीच इच्छा नसेल तर मी तरी काय करू? मी काय नाही, मी फक्त चॉकलेट द्यायला आलो होतो तुला। चॉकलेट ठेवलंय तिथे। तुझी माझ्याशी बोलायची इच्छा असेल तर तू हे चॉकलेट खाशील, आणि जर तू चॉकलेट खाल्लंस तर मला किमान एवढं तरी कळेल की तुला माझ्याशी बोलावं असं तरी वाटतंय। बाकी तू बघ।
लहानपणी असंच करायचो ना आपण. रुसूबाई, किती रुसशील ग तू? मेघना, किती चिडतेस? या घरानं लहानपणीपासून तुझे सगळे लाड पुरवलेत हो, पण तरी सुद्धा मी परकी आहे, मला इथे पाहुणीसारखंच वागवतात, असं कसं बोलतेस? असं कोणी मानत नाही. शमिकाला तसंच वाटतं ना, पण मेघा तसं काही नाहीये. मी तुला किती वेळा सांगितलंय, ती तुला लहान बहिणीसारखी मानते. तेवढीच माया आहे तिची तुझ्यावर. ती मगाशी जे काही बोलली तुला, तू समजतेस तसा अर्थ नव्हता त्याचा. दादा, तू सतत ना तिचीच बाजू घेतोस. तू जा ना तिच्या मागे मागे. का आलायस इथे? पण आता आलो ना तुझ्या मागे. बस चिडू नकोस आता प्लीज. मनातून हा राग काढून टाक. पण मला खरंच जायला पाहिजे दादा, कारण शॉपिंगला गेले होते तेव्हा नचिकेतचा फोन आला होता. आईंना बरं नाहीये म्हणे. तुझ्या लग्नाच्या धामधुमीत त्यांनी मला काहीच कळवलं नाही, पण आता मात्र मला जायला पाहिजे. ठीक आहे, तसं कारण असेल तर जा, पण अशी रडत जाऊ नकोस. त्या घरातून जाताना आनंद आणि स्माइल घेऊन जा. हा, आणि अजून एक गोष्ट. अरे अजून एक. मेघना झाली का शांत? तू पण शांत हो आता. हे बघ शमिका, मेघना जी काही चिडचिड करते, जी रागावते, तिचं बोलणं रागावणं फारसं मनावर नाही घ्यायचं. लहानपणीपासून तिला कोणी सिरियसली घेतलं नाही आम्ही. लहानपणीपासून अल्लड ती अल्लडच राहिली. काळजी करू नकोस. माझ्या असं काही मनात नव्हतं रे. मला नेहमी चुकीचं का समजलं जातं. माझं खरंच खूप प्रेम आहे तिच्यावर, पण तेवढाच दुरा माहीत राहतो आमच्यामध्ये. माझं काय चुकलं का सांग आता. हे बघ, तुझं काही चुकलेलं नाही. कसं असतं ना, कधी आपल्याकडे द्यायला प्रेम खूप असतं, पण घेणाऱ्याची उंजळच छोटी असेल तर आपण तरी काय करणार. हे बघ, मला खात्री आहे कधी ना कधी मेघनाला तुझं तिच्यावर किती प्रेम आहे हे नक्की कळेल. तरी पण काही असलं तरी मी जाऊन भेटते तिला आणि सॉरी म्हणते. घरातून जाताना तिच्या मनात कडवटपणा नको, नाही का?
आई ग, अगं माझी बॅग भरायला कोण मदत करणार आहे? ये ना लवकर. आई लवकर ये ना. मी करू मदत? शमिका, तुला माझी बॅग भरण्यात खूप इंटरेस्ट असेल ना ग? नाही म्हणजे एकदा का माझी बॅग भरली की मग मला या घरातून घालवायला तू मोकळी, हो ना? मेघना, मला खरंच कळत नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल इतका कडवटपणा का आहे ते. माझं अभिवर प्रेम आहे, तसंच त्याच्या घरातल्या प्रत्येक माणसावरही प्रेम आहे ग माझं. फक्त त्याच्या एकट्यावर नाही. त्याला जे काही आवडतं ते सगळं मला आवडतं. तू तर त्याची लाडकी बहीण आहेस. मला तूही खरंच खूप आवडते. इनफॅक्ट तुला माहितीये, जेव्हा पहिल्यांदा मी या घरात आले होते तेव्हा तूच होतीस जिने माझं खूप छान वेलकम केलं होतं. मला माझी अशी मैत्रीण, माझी बहीण परत मिळेल का ग? मी खरंच तुला कधीच हर्ट करणार नाही, आय प्रॉमिस. आणि हो, गिफ्ट आलेल्यातली नाही, मी तुझ्यासाठी खास साडी आणली, तुझ्या आवडत्या रंगाची. घेशील? घेशील काय? कंपल्सरी घ्यायची. थँक्स मेघना. लग्नाची धामधूम सगळी आवरली. आता आपलं रोजचं आयुष्य सुरू होईल. खरं. त्याच्या आधी एक काम करूया, सगळेजण आपण श्रमपरिहाराला कुठेतरी जाऊया. आता उकाडाचा कसला श्रमपर्याय? असं काय रे? कुठे नाही, असं बागेतच संध्याकाळी जायचं. मग घरी मस्त भेळ करायची आणि ती घेऊन जायचं आणि झाडाखाली बसून मस्त हवेशीर भेळ खायची. मला आठवते 5वी मध्ये तू आम्हाला सगळ्यांना अशी घेऊन. अरे अरे नचिकेत, कसा आहेस? मेघना, नचिकेत आलाय का? या ना, बसा. जावई बापू, आई कशी आहे? आहे आता बरी आहे. आईची तब्येत जरा मध्ये बिघडली होती, पण आता ठीक आहे. औषधं वगैरे सुरू आहेत. अगदी वेळेवर आलात. जेवणच जा आता. हा, थांबलो असतो पण घरी वाट बघतायत, त्यामुळे. आणि आईची पण तब्येत ठीक नाहीये ना. जेवणाचा बेत आज नको, परत कधीतरी येतो ना. जरूर. चालेल. मेघना, ग आवरलं का तुझं? नचिकेत आलेत बघ. हो आले. नचिकेत, गाडी आणलीच आहेस ना तू? हो. ही बॅग जरा पटकन डिक्कीत ठेव ना. असं काय? असं सांगू नये ग. हो आई, ठीक आहे. मला सवय आहे याची. हीच यांची प्रेम करण्याची पद्धत आहे ना. आपल्या मेघनाची चांगलीच सवय झालेली दिसते बहुतेक. बरं, बाकी जॉब काय म्हणतोय? नचिकेत, हे बघ, आम्हाला माहिती आहे तुझा जॉब US ला नाही, भारतामध्ये आहे. पण त्याने काय फरक पडतोय? हे बघ, मला सांग, आपण कुठे जॉब करतोय यापेक्षा कुठला जॉब करतोय आणि
ते काम कसं करतोय हे जास्त महत्वाचं नाहीये का? मला खात्री आहे तू जे पण काम करत असशील ते मन लावून करत असशील. त्यामुळे डझंट मॅटर. थँक्स यार. मला इतकं बरं वाटतंय की इतकी चांगली लोक माझ्या आयुष्यात आहेत. थँक्स. बरं मेघना, आपण निघूया का? आई जरा एक मिनिट या. काय ग? आई हे 5,000 रुपये आहेत. कशासाठी? मेघनाच्या सासरच्यांसाठी गिफ्ट्स घेणार होतो आपण, पण मेघना रागावली आणि रागाच्या भरात स्वतःच्या पैशांनी घेऊन आली सगळं. पण मी काय म्हणते, आपण देणार होतो तर आपणच देऊयात ना तिला. म्हणजे गिफ्ट नाही देऊ शकलो पण पैसे तरी देऊ शकतो ना. घ्या. आजी चिमणे, काळजी घे गो स्वतःची. बहुत करत जा गो मध्ये मध्ये. आणि काळजी घे स्वतःची. तू पण अगो राहू दे. नीट राहा. मेघना, आई अगं बाबा कुठं आहेत? नेमकं त्यांना ट्रान्सलेशन सबमिट करायला आत्ताच जायचं होतं का? बघ ना, आता मी चालली आणि ते नाही आहेत. काय करणार? काम तर करायलाच हवं ना. हे घे. हे काय? काल तणतणत खरेदी करायला निघून गेलीस. खरं म्हणजे आम्ही तुला काहीतरी देणार होतो, तुझ्यासाठी, तुझ्या सासरच्यांसाठी. ते राहून गेला. तर हे ठेव. ये लवकर परत. चल नचिकेत. मेघना, आई येते मी. मेघना बाय. येतो आई. काय गाई, झोप येत नाही लाडक्या नातीशिवाय? बघी तुम्ही दोघींनी एकमेकांच्या डोक्यावर हात ठेवलेला व्यवस्थित. अगं चिडू नको, गमते ना म्हटलंय मी. टोमणे कळतात बरं मला तुझे. जाऊ दे, जे बोलायला आले होते ते सांगते. देवदंड्याच्या जागेचं काम निघालंय. बंडू आहे तिथे, पण आपल्यापैकी कोणीतरी तिथे जाणं आवश्यक आहे. तिथे जाऊन मुकादमाशी बोलावं लागेल, सरपंचाची गाठ घालून घ्यावी लागेल आणि काम कुठपर्यंत आलंय ते सगळं बघावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला जाणं आवश्यक आहे ना. हा ठीक आहे, मग मी आणि विभा जातो किंवा मी एकटा जाईन. अरे पण रोज तुझं इथे काम आहे असं म्हणाला होतास ना तू. मी काय म्हणते, 2-4 दिवसाचा प्रश्न आहे.
आता अभि रजेवरच आहे ना, जाऊन येईल एकटाच, पटकन काम करेल आणि येईल. अगं आई, काय बोलतेस तू? तो कसा जाईल? त्याचं ते महत्वाचं काम आहे. अरे कशाला म्हणजे काय? माझं काम आहे म्हणून. आणि इथे काय काम आहे महत्वाचं बोडक्याचं? हं? गोड गुपित असल्यासारखा खुसखुसताय कशाला? काय ते मला सुद्धा कळू द्या. सांगा काय झालं? अगं काय नाही ते काय बोलत आता. अरे माझ्यापेक्षा अभिचं काय महत्वाचं काम असणार आहे अजून? काय कसलं काम? काही काम आहे का आजी तुझं? अरे हो बाबा, तिचं काम आहे, पण मी तिला सांगतोय की तुझं आणि शमिकाचं एक महत्वाचं काम आहे. तर काय तिला पटतच नाही. तू लाजू नको. सांग ना की तुझं आणि शमिकाचं जास्त महत्वाचं काम आहे, ते आधी केलं पाहिजे. हो आलं माझ्या ते लक्षात. माझं आणि शमिकाचं काम असलं तर शमिकाचंच काम महत्वाचं असणार ना त्याच्या दृष्टीने. आम्ही काय घरातली अडगळ. ती पाहुणी म्हणून तिला पाठवून दिली, आता मला अडगळ म्हणून घराच्या बाहेर काढाल? आजी असं काही नाहीये ग. माझं आणि शमिकाचं काम मॅथ्सच नाहीये, ते बाबांना म्हणजे काय बाबा आपलं उगीच काय सरळ सांगून टाक ना. काय ते लाजतोस कशाला? हे बघ आई, त्याचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे, तेव्हा त्याला 4 दिवस शमिका बरोबर बाहेर कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी हनीमून साठी जावं असं वाटतंय. काय आपल्या घरचं वातावरण नेहमी तापलेलं असतं. तुझं काम करेल ना तो. पळून कुठे चाललाय तो? हो कळतंय मला हे सगळं बोलणं तुझं. आता आम्ही काही कामाचे राहिलो नाही ना, तुम्ही असंच बोलणार मला. प्रत्येक गोष्टीत चाललंय हे असं. मला समजत नाही की काय? मला सगळ्या गोष्टी समजतात. अहो तुम्ही हसताय काय? अरे असंच करते रे ती. आमच्या लग्नानंतर आम्ही 4 दिवस महाबळेश्वरला जायचं ठरवलं, तेव्हाही तिने मोडता घातला होता. जाऊ दे ना आता. आम्ही घेतलं ऐकून, तुम्ही काय ऐकून घ्यावं? हे बघ, तुझ्या हनीमून मध्ये तिने मोडता घातलेला मला बिलकुल चालणार नाही. जा जा, तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जा. काय ते ठरवा कुठे जायचं ते. काय कुठे जायचं ठरलं? मग ठरलं ना? नाही गाई, असं काही ठरले बिरलेलं नाहीये. आता इथपर्यंतच एवढे खर्च झालेत की. चांगल्या कामासाठी झाला होता ना. हॉस्पिटल, डॉक्टरची बिल, औषध याच्यात झाला नव्हता ना खर्च. मग जा बिंदास. अरे पैसा आहे आपल्याकडे. बघा मी स्पॉन्सर करतो तुझा हनीमून. जा. काय पाहिलं? लाडक्या सुनेचं कौतुक बरं आहे. हात काय मिळवत आहे? आम्हाला काय प्रेम नाही? हे पुरुषांचं असंच असतं रे. बापाचं प्रेम दिसत नाही, त्यामुळे ते नाहीच आहे असं वाटतं. पुरे पुरे आमचं हे प्रेम असतं बाबा. ठीक आहे, आमचे वाद चालू राहतील, तू ते ऐकू नकोस. तू जा शमिका बरोबर वाद घालायला आपले हनीमूनला.